नमस्कार मित्रांनो. नागपूर शहर जेव्हा झोपलेलं असतं ना, तेव्हा आमच्या ड्रायव्हर डायरीचं पान उघडतं. लोक म्हणतात ड्रायव्हरची नोकरी खूप सोपी आहे, पण ह्या स्टेअरिंग मागे किती जबाबदारी असते चला ते दाखवतो तुम्हाला. आजपासून माझी फर्स्ट शिफ्ट चालू झाली. तर मी सकाळी 3:30ला उठून आपली तयारी वगैरे करून डेपोकडे निघालो. आणि पहा, मी आता डेपोमध्ये पोहोचलो. 4 वाजलेले आहेत आणि आउटसाइडिंग चालू झाली आहे बसांची. पहा, बस निघणे चालू झाली आहे. मी आपली गाडी वगैरे पार्क केलो आणि नंतर पंचिंग केलो. पंचिंग नंतर मी गेलो कंट्रोलर रूममध्ये, कारण तिथे आम्हाला प्रेझेंटीवर साईन वगैरे मारावं लागत असते आणि त्याच्यानंतर आम्हाला जो रोड मिळालेला असता त्याच्या लॉकशीट बनवावं लागत असते. मी लॉकशीट वगैरे बनवलो आणि आता आपली गाडी बघत होतो. डेपोमध्ये एवढ्या साऱ्या बसेस आहेत की आपली गाडी शोधायलाच 10 मिनिटं लागतात. पूर्ण डेपो बघितलं पण गाडी काही भेटतच नव्हती. मी म्हटलो गाडी हरवली तर नाही बाबा. पूर्ण डेपो बघितल्यानंतर मी आलो रॅमकडे. तर पहा, हे इथं आहे माझी गाडी. रॅमवर लावून आहे आणि मी पूर्ण डेपो पाहत होतो. तर आज मला मार्ग आहे बर्डे आणि टेकाडी ही जाते कामठी, कनान, टेकाडी असा ह्या गाडीचा मार्ग आहे. त्याच्यानंतर बसमध्ये गेलो, बस वगैरे चेक वगैरे केलो. बस तर एकदम धुवून ओके करून ठेवली होती. त्यानंतर बस वगैरे स्टार्ट केलो आणि म्हटलं थोडासा कपडा वगैरे मारला पाहिजे स्टेअरिंग जवळून. बस पाहायलाच उशीर झाल्यामुळे माझ्या गाडीचा टाईम पण झाला होता आणि त्याच्यानंतर मी आणलो गाडी गेटकडे. तर मित्रांनो, पाहू शकता गेटकडे आल्यानंतर गाडी गेटवर एकदा चेक होते. पहा, चेकिंग चालू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आज ड्रायव्हर डायरीचा भाग कसा वाटला सांगा कमेंट्समध्ये. नमस्कार, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.